आपला मार्ग असणारे आंतरवालीहून महाकाळा, शहागड, सागर चौक, गोरीगंधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींचं, पैठण मध्ये एक आगरनांदर पण आहे, उचेगाव पण आहे मध्ये. त्या फाट्यावरून आपण पैठणला जातोय. पैठणहून पाटेगाव, गोठण मार्गे, गोठणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सानंदगाव, डोंगरगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका. त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच. तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होते मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला